कुडाळ मालवण मतदारसंघाचा विधानसभेचा निकाल हाती लागला आणि हा निकाल नेत्रदीपक अशा पद्धतीचा निकाल होता। आदरणीय निलेश राणे यांनी गेल्या 5 वर्षांमध्ये आमदार नसताना या मतदारसंघामध्ये चांगला आणि दांडगा जनसंपर्क राखला होता आणि अशा पद्धतीनं त्यांनी संपूर्ण या कुडाळ आणि मालवण मतदारसंघामध्ये जातीने लक्ष घालून, मग ते पूरग्रस्त परिस्थिती असू देत, आपत्कालीन परिस्थिती असू देत, वेगवेगळ्या मेडिकलची लोकांवर असलेली संकटं असू देत, मच्छीमारांचे प्रश्न असू देत आणि पारंपरिक मच्छीमारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचं काम निलेश राणे यांनी केलं। आणि त्याचं प्रतीक म्हणून आपल्याला माहिती आहे की हल्लीच त्याने जी मच्छीमारी नौका पकडली गेली आणि त्यासाठी त्याने जे परिश्रम घेतलेत आणि त्याने त्यासाठी एकंदरीत त्या मच्छीमारी नौका ज्या मालक होता त्याला जो एकंदरीत दंड आकारण्यात आला, त्यावरून या मच्छीमारांचा पूर्णपणे विश्वास सन्माननीय निलेश राणेंबरोबर होता। आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांनासुद्धा एक सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातनं, स्पोर्ट्स संदर्भाचं सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातनं, असं सर्व दृष्टिकोनातनं बघितलं गेलं। मेडिकलच्या बाबतीमध्ये सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातनं आणि स्वखर्चातनं त्या ठिकाणी निधी नसतानासुद्धा स्वखर्चातनं काम करण्याचं त्याचा जो दृष्टिकोन आहे गेले 5 वर्षांमध्ये लोकांनी फार जवळून बघितलेला आहे। या उलट बघितलं गेलं तर वैभव नाईक यांनी केवळ जनसंपर्क ठेवला, जनसंपर्क ठेवून विकास कामं न करता फक्त जनसंपर्क ठेवून निवडून येता येत नाही, तर ह्या मालवण शहरामध्ये काही अनेक त्रुटी होत्या, त्या त्रुटी त्या ठिकाणी दाखवण्यात आल्या। मग महत्त्वाचं म्हणजे एस टी स्टँडवर जी बाथरूमची सुविधा नव्हती, म्हणजे महिला वर्गांना फार मोठा त्रास होत होता। गेली 10 वर्ष त्या ठिकाणी बाथरूमची सुविधा नाही, महिलांना बाथरूमला जाण्यासाठी जागा नाही। अशा परिस्थितीमध्ये आपल्याला माहिती आहे की एकंदरीत विकासात्मक दृष्टिकोनातनं वैभव नाईक यांनी कुठलंच काम केलं नाही। बंदर जेटीवर सुलभ शौचालय सुद्धा बंद अवस्थेमध्ये होतं। विकासात्मक कामाच्या दृष्टिकोनातनं 1 इंच काम किंवा 1 इंच बंधारा त्यांनी उभा केला नाही। जे आतापर्यंत बंधारे चिवला बीचचं असू देत, दांडीचा बीच असू देत किंवा बंदर जेटी सुशोभीकरण असू देत, राणे साहेबांच्याच माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे। आणि महत्त्वाचा विषय म्हणजे कोट्यावधी रुपये निधी आणावा लागतो, त्यासाठी कॅबिनेटमध्ये आता आपल्याला स्थान मिळावं लागतं। राणे कुटुंबियांचं असं आहे की राणे साहेबांचं असं आहे की निवडून आल्यानंतर ते कॅबिनेटमध्ये असतात आणि कॅबिनेटच्या माध्यमातून त्या ठिकाणी निधी खेचून आणण्याची ताकद फक्त या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर बघितलं गेलं तर राणे कुटुंबियांमध्ये आहे, निलेश राणेंमध्ये आहे, नितेश राणेंबरोबर आहे आणि त्याचबरोबर आमचे सन्माननीय राणे साहेब हे निधी खेचून आणण्याची क्षमता असलेले नेतृत्व आहे, हे लोकांनी जाणलं आणि म्हणून या ठिकाणी निलेश राणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले। त्याचबरोबर समस्त मी मालवणवासियांचं, कुडाळवासीय, आपल्या पुऱ्या मतदारसंघातील जनतेचे विशेष करून मी आभार मानेन। आणि त्याचबरोबर आमच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जे अथक परिश्रम घेतले आणि हा नेत्रदीपक विजय खेचून आणला, हे सांघिक यश आहे। हे सोपं नव्हतं की सुरुवातीला ही सोपी वाटणारी निवडणूक नंतर उत्तरोत्तर कठीण परिस्थितीमध्ये जात होती, याची जाणीव प्रत्येक कार्यकर्त्याला होती आणि प्रत्येक कार्यकर्त्याने या ठिकाणी परिश्रम, अथक परिश्रम घेऊन, विशेष असे परिश्रम घेऊन त्या ठिकाणी विजयश्री खेचून आणण्यामध्ये यश आणलं। त्याचबरोबर सांघिक यश या ठिकाणी उभे राहिले आणि त्यामुळे प्रत्येक घराघरामध्ये जाऊन मताधिक्य वाढवण्याच्या दृष्टिकोनातून केलेला प्रयत्न आणि म्हणूनच हे 8,000चं मताधिक्य या ठिकाणी मिळालेलं आहे। विरोधकांनी आर्थिक दृष्टिकोनातनं एकंदरीत जी शेवटच्या क्षणी त्यांनी जे वाटप केलं आपल्याला माहिती आहे की त्या दृष्टिकोनातनं वाटप झाल्यानंतर फार मोठ्या प्रमाणात म्हणजे एकंदरीत त्यांनी पद्धतशीरपणे या ठिकाणी त्यांच्यानी ते आर्थिक नियोजन केलेलं होतं। परत आर्थिक नियोजनाला जनता बळी पडली नाही। मालवणवासीय, शहरवासीय, संपूर्ण कुडाळ मालवण मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनी आमच्या पाठीशी राहिल्यामुळे आपल्याला नेत्रदीपक यश, नेत्रदीपक विजय खेचून आणता आला। तो केवळ सन्माननीय राणे साहेब सुद्धा या आपल्या सिंधुदुर्गामध्ये या 3 सीटला जोमाने असं काम केलं। मग ते असं भेदभाव केला नाही की सावंतवाडीला नाही, सावंतवाडीला न जाता केवळ मालवणलाच राहिले असं नाही,
तर त्या ठिकाणी रत्नागिरीला पण गेले. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा सामंत बंधूंबरोबर त्याने अनेक सभा त्या ठिकाणी घेतल्या आणि त्याचबरोबर ह्या ठिकाणी ठाण मांडून मालवण मतदारसंघामध्ये आणि कुडाळ मतदारसंघामध्ये सन्माननीय राणेसाहेब राहिल्यामुळे हा विशेष असा फरक पडलेला आहे. त्यामुळे विरोधकांची ह्या ठिकाणी डाळ शिजली नाही आणि एकंदरीत हा जो विजयश्री खेचून आणला, हा विजयश्री खेचून आणला हे अत्यंत महत्त्वाचं होतं आणि ठाण मांडून राणेसाहेब या ठिकाणी राहिले. आणि राणेसाहेबांनी या ठिकाणी त्याचप्रमाणे सन्माननीय नीलम राणे यांचं सुद्धा मी खरोड वहिनी यांचं आभार व्यक्त करेन की महिला संघटना बांधण्याच्या दृष्टिकोनातून केलेला त्यांनी विशेष असा प्रयत्न या ठिकाणी कामी आला. महिलांना एकत्र आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे मुख्यमंत्री लाडकी बहिणीच्या योजनेतनं सर्व बहिणी, लाडक्या बहिणी आपल्या पाठीशी राहिल्या आणि म्हणूनच हा नेतृत्व यश आपण या ठिकाणी विजयश्री खेचून आणण्यामध्ये रूपांतर करू शकलो. आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे अथक असे परिश्रम आहे. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष असू द्यात, त्याचप्रमाणे तालुकाध्यक्ष असू द्यात, त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी असू द्यात, असं अतिशय चांगल्या अशा पद्धतीचं मग ते दोन्ही चिंतरकर असू देत, बाबा परब असू देत, दत्ता सामंत असू देत, ते शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुद्धा दत्ता सामंत आणि ह्यांनी सुद्धा एकत्र येऊन काम केलं. हे सांघिक यश आपण खेचून आणण्यामध्ये आपल्याला एक खरोखरच मोलाची साथ आपल्याला या ठिकाणी मिळालं. लास्ट मोमेंटला दत्ता सामंत यांनी या ठिकाणी एंट्री केली आणि वातावरणमध्ये चैतन्य निर्माण झालं. आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे आपले शहराचे आपले अध्यक्ष जे आहेत बाबा मोहनकर यांनी अचूक नियोजन या ठिकाणी केलं आणि म्हणूनच आपण ह्या ठिकाणी विजयश्री खेचून आणण्यामध्ये आपण यशस्वी ठरलो. त्याचप्रमाणे माझे मित्र सन्माननीय दीपक पाटकर असू देत, राजू वराडकर असू देत, मी असू देत, आम्ही प्रभारी म्हणून तिघांनीही एकत्र काम केलं. म्हणून ह्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचा मिळू शकला, चांगलं मताधिक्य आपल्याला मिळालं. कारण इथे त्यांनी नियोजन जो विरोधकांनी केलेलं होतं ते आर्थिक नियोजन करून मतविभाजन करण्याचा त्यांचा तो कुटील डाव होता, तो कुटील डाव आम्ही यशस्वी होऊ दिला नाही. आणि हे विजयश्री खेचून आणण्यामध्ये आमच्या सर्वांचं पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे अथक असे परिश्रम आहेत. आणि त्यामुळेच त्याचप्रमाणे शिवसेनेचे पण आपल्या मित्रपक्षाचे अनेक परिश्रम आहेत आणि ह्यामुळेच आपण विजयश्री खेचून आणला. पुढील भविष्यामध्ये निलेश राणे या ठिकाणी जोमाने काम करतील. जे काय विकासात्मक कामं आहेत जी राहिलेली आहेत, मगाशी सांगितलं बाबा मोहनकर यांनी नगर परिषदच्या माध्यमातून ठिकठिकाणी जे सांगाडे उभे आहेत ते सांगाडे आधी पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपला विशेष प्रयत्न लागेल. त्यासाठी लागणारा कोट्यावधी रुपयाचा निधी निलेश राणे, सन्माननीय नारायण राणे, नितेश राणे यांच्या माध्यमातून, पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आणण्याचे प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. आणि सर्व जे काही एकंदरीत प्रोजेक्ट आहेत ते प्रोजेक्ट पूर्ण करणार आहोत. राणे साहेबांनी अगोदरच सांगितलंय की जी एसटी स्टँडवरची सुलभ शौचालयाची सुविधा उपलब्ध नाही आहे ती सर्वप्रथम मी त्याला स्वखर्चातून सुद्धा देण्याचा मी प्रामाणिक या ठिकाणी प्रयत्न करणार. ते सुद्धा स्वखर्चातून देण्याचा प्रयत्न राहील किंवा त्या संदर्भात लागणारी विकासात्मक कामं, अपुरी राहिलेली कामं पूर्ण करून संपूर्ण किनारपट्टी सुद्धा बंधारा कम रस्ता असा करण्याच्या दृष्टिकोनातनं आणि पर्यटनाला चालना देणारं, मच्छीमारांना एकंदरीत पारंपरिक मच्छीमारांना सुरक्षितता देणं आणि जे एकंदरीत ते समोर विकासात्मक जी कामं आहेत ती विकासात्मक कामं आम्ही पूर्ण करू अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो.